जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक रोड येथे के.जे. मेहता हायस्कूल व ई.वाय. फडळ ज्युनियर कॉलेज येथील सुभेद्रू सभागृहात पत्रकार तथा समाजसेवी संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी अध्यक्षीय भाषणात पत्रकारांच्या अडचणी सोडवण्याचं सांगत लोकप्रतिनिधी म्हणून पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आवाज उचलणार असल्याचं मत यावेळी खासदार गोडसे यांनी मांडले। या विषयी बोलताना असताना एकदम बघण्यासाठी सांगितलं की पत्रकारिता हा आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे। म्हणजे जसं कायदेमंडळ आहे ते आपल्या समाजात आपण जोडून देतो, सर्व पत्रकार बनतो पण त्याला मीडिया बोलतो। त्या सर्वांचं लक्ष यांच्यावर असतं, सर्वात जास्त आमच्या राजकीय लोकांवरती असतं। आहे त्या सांगितले झालेला आहे। लोकांना कदाचित एकंदर विचार करावा की तुमचं एक ऑफिस पाहिजे, तुमचं एक कार्यालय पाहिजे। त्या कार्यालयात तुम्हाला केव्हाही जाऊन येऊन तुमचं काही काम असेल किंवा तुमचे इतर काही गोष्टी असतील एटीगाठी यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने तुम्हाला आम्ही ते जागा देतो। जो काही नाशिक तालुका संघाचा जो काही कारभार असेल तो तुम्ही चालवा असं मला वाटतं। पण आमच्या सेंट्रल प्लेस आहे, बरोबर आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे, इतर सगळ्या सोयी आहे, याचा आपण विचार करावा। संस्थेला पण त्याचाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करावी। तर माझी संधी खूप कमी मिळते, कारण रेडिओवर तो सगळ्यांशी बोलतो सकाळी, पण प्रत्येक बोलून आम्ही इतिहास होत आहे। तो नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी माझी या पुरस्कारासाठी निवड केली। त्या सगळ्या मान्यवरांना वंदन करतो। लोकांचा सर्व पदाधिकारी आपण तालुका पत्रकार संघाचे उत्तम कार्य करीत आहात। कुठल्याच्याही प्रभावापासून मुक्त आणि सर्वांसाठी खुलं असं धोरण आपल्या पत्रकार संघाचं आहे आणि लोकांना माहितीच्या प्रवाहापासून अखंडित माहितीचा प्रवाह उपलब्ध करून द्यायचं काम आपण सर्व करता आहात। व्यासपीठावर पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण, साने गुरुजी प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी तसेच ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनवणे हे देखील उपस्थित होते। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन, पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानं झाली आहे। यानंतर ज्येष्ठ पत्रकार विश्वास मदाने यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। प्रमुख निमंत्रित पाहुण्यांनी आपापले मनोगतात नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याची स्तुती करून आदर्शवत कार्य उभे केल्याची देखील पावती यावेळी प्रदान केली। यावेळी विविध
पत्रकारांचा यावेळी कार्यसन्मान पुरस्कारानं देखील सन्मान करण्यात आला। यावेळी जागर जनस्थानचे प्रतिनिधी शुभम बोडके पाटील यांना देखील पत्रकारितेतील कार्याची विशेष दखल घेऊन नाशिक तालुका पत्रकार संघाच्या वतीने कार्यसन्मान पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला। उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। नाशिक जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत देखील करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, सुनीता पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, भैयासाहेब कटारे, जनार्दन गायकवाड, विश्वास लचके, तौसिफ शेख, दिनेश पगारे, पल्लवी शेटे आदी पत्रकार संघाच्या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले। यावेळी प्रास्ताविक अध्यक्ष करणसिंग बावरी तर सूत्रसंचालन मंगेश जोशी, शीतल भाटे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुनीता पाटील यांनी मांडलंय। जागर जनस्थानसाठी चेतन चौधरी, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्याचा नावलौकिक हा समृद्धी महामार्ग असून इगतपुरी येथील पिंपरी सदो येथे समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झाले। महाराष्ट्र राज्याचा नावलौकिक हा समृद्धी महामार्ग असून इगतपुरी ते मुंबई या उर्वरित टप्प्याचं काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण होऊन चालू देखील झाले। अनेक तीर्थ पर्यटन स्थळ या महामार्गावर जोडले जाणार आहे, त्यामुळे समृद्धी महामार्गावर ज्या काही दुर्घटना झाल्या त्या महामार्गामुळे झाल्या नसून वाहन चालकांनी वेग मर्यादापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे, त्यासोबत मद्यपान, झोप लागणे यामुळे 95% अपघात झाले। विशेष म्हणजे जेवढ्या भागाचा वापर होईल तेवढ्याच भागाचा टोल आकारला जाईल। महामार्गाचा मोठा उपयोग शेतकरी आणि नागपूर, मुंबई या ठिकाणी जोडण्यासाठी होईल। घरांचे प्रकल्प, कृषी, त्यासोबत औद्योगिक डेव्हलपमेंट महामार्गालगत असलेल्या 16 ठिकाणी होणार असून उर्वरित किरकोळ कामही लवकर होणार असल्याचं यावेळी भुसे यांनी सांगितलंय। जगाच्या पाठीवर भारतातील 3 नंबर बनवण्यासाठी महाराष्ट्र आघाडीवर असून महाराष्ट्रात अजून 12 प्रकल्प प्रस्तावित आहे, असं देखील प्रतिपादन यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केलं। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचा लोकार्पण यावेळी झालाय। यावेळी दादा भुसे या लोकार्पण प्रसंगी बोलत होते। इगतपुरी ते नांदगाव या ठिकाणी 3ऱ्या टप्प्याचे उद्घाटन देखील केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला। भरवीर ते इगतपुरी या 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यामुळे मुंबईला आता वेगानं पोहोचता येणार आहे। 700 किलोमीटर अंतरापर्यंत 625 किलोमीटर पर्यंत हे काम पूर्ण झालंय। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पा हा सुरू झाला असून महामार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा आहे। यामधील 600 किलोमीटर लांबीचे 2 टप्पे अगोदर सुरू झालेत। आता भरवीर ते इगतपुरी या 25 किलोमीटर लांबीच्या 3ऱ्या टप्प्याचे काम देखील पूर्ण झालंय। केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी बोलताना हवाई जहाजातून पाहिलं तर समृद्धी महामार्गाचं सौंदर्य नजरेत भरतं। प्रवाशांसह आम्हालाही समृद्धीमुळे लवकर कुठेही पोहोचता येईल। यावेळी बैठका आणि कार्यक्रम लवकर पोहोचता यावे यासाठी पुढच्या टप्प्याचं काम लवकर पूर्ण करू आणि त्याचा लोकार्पण देखील लवकरात लवकर करावे अशी मागणी देखील यावेळी भारती पवार यांनी केली आहे। यासोबत छगन भुजबळ यांनी देखील आपल्या भाषणादरम्यान भुजबळ यांनी भुसे यांना उठून पावसाळ्यापूर्वी 90% काम पूर्ण करण्याचं आश्वासन देखील दिलंय। दादा भुसे साहेब तुम्ही असल्यानं आम्ही हक्काने तक्रारी करत आहोत असं देखील कोपरखळ्या देत छगन भुजबळ आणि दादा भुसे यांची केमिस्ट्री यावेळी पाहायला मिळाली। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचं नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन सुरू असून कोणत्याही प्रकारे शासन दरबारी या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने हे आंदोलनावर ठाम आहे। याच आंदोलकांची त्यासोबत आंदोलनाचं नेतृत्व करणारे माजी आमदार JP गावित यांची शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे। यावेळी विजय करंजकर यांनी गेंड्याच्या कातड्याचं सरकार बसलं, यामुळे कोणतेही प्रश्न सुटत नसल्यामुळे या सरकारनं तात्काळ या आंदोलकांची भूमिका जाणून घेत निर्णय घ्यावा अशी मागणी देखील यावेळी करंजकर यांनी केली आहे। हे बघा, गेंड्याच्या कातडीचं शासन बसलेलं आहे, आपण पाहिलं असेल। या ठिकाणी अनेक ठिकाणी गारपीट होते, अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मागे पाऊस पडला, त्याच्या अगोदर पाऊस पडला, त्यावेळेची सुद्धा भरपाई आतापर्यंत शासन देत नाही। शासन फक्त गप्पा मारते, मोठ्या मोठ्या आशा दाखवते आणि कुठेही शेतकऱ्याचा असेल किंवा कष्टकऱ्याचा असेल कुठेही नोकऱ्या देत नाहीये, कुठल्याही नोकऱ्या देण्यासाठी उपाययोजना करत नाहीये। आणि मग केवळ आदिवासी बांधवांनाच नाही तर सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून होतंय। मोठमोठे कामं मोठमोठे हे दाखवतात, हवा भरतात
आणि केवळ गप्पा आणि गप्पा हे शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. कम्युनिस्ट पक्ष त्यासोबत किसान सभेच्या विविध मागण्यांचं आंदोलन हे नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुरू आहे. या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. 15 कोटी रुपयांच्या निधीतून बौद्ध भिक्खूंना विपश्यना केंद्र लोकार्पण सोहळा येवला या ठिकाणी मुक्तभूमी येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. गौतम बुद्धांची शिकवण आणि त्यासोबत त्यांना प्रेरक विचार या प्रत्येकानं आत्मसात करून समाजात रुजवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावे असे प्रतिपादन यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केले. मगाशी सांगितल्याप्रमाणे 13 ऑक्टोबर 1935 साली बाबासाहेब आंबेडकरांनी इथे याच येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि त्यावेळेला जवळजवळ 10,000 लोक इथे आले होते आणि इथल्या लोकल लोकांनी, येवल्याच्या लोकांनी त्या सगळ्यांचं स्वागत केलं, खानपान केलं, सगळं काही जे आहे त्यांच्यासाठी. कारण आता तो अजून लहान आहे हा आमचं शहर. त्या 1935 साली म्हणजे 90 वर्षापूर्वी अतिशय लहान, पण इथं बाबासाहेब आले, 10,000 लोक जमले आणि त्यांच्या समोर ही घोषणा करण्यात आली. आपण सगळे लक्षात ठेवलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये 3 भूमी ज्या आहेत महत्वाच्या आहेत, बरोबर. एक मुक्तीभूमी, दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी. येवला येथील मुक्तभूमीवर 15 कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमागदार बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्र व विविध विकास कामांचं लोकार्पण. भिक्खू वाटसन पॉन मेडिटेशन सेंटरचं संचालक कृत्तम तावाचाई मठी आणि बौद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धिस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू व्ही आर्यपल व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. त्या प्रसंगी पदाधिकारी व मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक देखील उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी सचिन वाखारे, येवला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मला वाटतं की हे खालच्या पातळीवरच्या बाबी आहेत. कोणीही शिवसैनिक असं कृत्य करू शकत नाही. आता महाविकास आघाडी कदाचित सर्वोदयांचा अनुभव असेल त्याच्यामुळे त्यांनी ते कथन केलं असेल. नाशिक शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेकडेच राहील. पण तुमच्या नावाची चर्चा आहे, धुळ्यामध्ये तुम्ही इच्छुक आहे चर्चा आहे. अरे बाबा, तुम्ही नवीन नवीन विषय आणतात. आणि समृद्धीचं चला, आज आपला एवढा आनंदाचा दिवस आहे. समृद्धी महामार्ग आपण बघितलं असेल की अतिशय भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसं आता आमचे एमडी महोदय सांगत होते की बाबा आता हे टॉवर लाईन्स गेलेले आहेत, काही BPCLच्या लाईन्स गेलेल्या, काही शेतकऱ्यांच्या सूचना, ह्या सगळं पालन करत आता हा समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होत आहे. निश्चितपणे शिर्डी असेल, संभाजीनगर असेल आणि अगदी नागपूरपर्यंत जे काही आपलं तीर्थक्षेत्र, प्रेक्षणीय स्थळं, उद्योग, शेती, या सर्व बाबींना या महामार्गामुळे मोठा हातभार लागणार आहे. होतोय आपला गटातील अनेक आमदार खासदार हे उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतांनी अशीच स्वप्न पाहत राहावी.
आणि त्यांचा एक कलमी जो कार्यक्रम असतो महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं, दररोज उठून लोक आता कंटाळलेले आहेत. त्यांची स्वप्न त्यांना लखलाभवत. ठरेल हा टप्पा. निश्चितपणे आता जर आपण बघितलं तर नॅशनल हायवे 3 जो जुना आपला राष्ट्रीय महामार्ग आहे, इगतपुरीच्या जवळ फक्त अर्धा किलोमीटरवरनं आपण समृद्धी महामार्गाला जोडले जाणार आहोत. आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये जो काही मुंबईकडे पण जॉईंट होईल त्याच्याने तर जसं आता मुंबई नाशिक जवळ आलंय त्याच पद्धतीने नाशिक पण आता मुंबईच्या आणि नागपूरच्याही जवळ येईल. अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहेत. काही गावाच्या काही छोट्या सूचना होत्या त्या पण आम्ही मान्य केलेल्या आहेत. आता राजकीय 195 उमेदवार त्यांनी जाहीर केले, मात्र त्या जागेमध्ये एकही महाराष्ट्र काय नेमका तिढा आहे? मला वाटतं की हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार साहेब आणि केंद्राचे वरिष्ठ नेते या संदर्भातले निर्णय करतील. नाशिकच्या जागेवर पण होतंय, काय सांगाल? आपल्या सर्वांना माहिती आहे खाली घ्या थोडे. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर साधारणपणे 701 किलोमीटरचा अंतराचा हा महामार्ग आज त्याचं 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण 25 किलोमीटर संपन्न होत आहे. आणि साधारणपणे आणखी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ऑगस्ट 24 पर्यंत उर्वरित 76 किलोमीटरचं या महामार्गाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपल्या राज्याच्या विकासामध्ये एक मोठी भर घालणारा हा माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आज या ठिकाणी 3रा टप्पा त्याचं लोकार्पण संपन्न होतं आहे. मला वाटतं की ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि लवकरच जो 4था टप्पा आहे 76 किलोमीटरचा, म्हणजे साधारणतः भिवंडी बायपासच्या अलीकडे शंग्रीला हॉटेल आहे त्याच्याजवळ हा 4था टप्पा ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण होईल. आणि मुंबई ते नागपूर हे एकेकाळी जे काही 16-20 तासाचं जे काही अंतर होतं ते अंतर साधारणतः एक 7 ते 8 तासावर आपण त्या ठिकाणी येणार आहोत. आणि या माध्यमातून 15 जिल्हे जोडले जाणार आहेत. एकंदरीत काय तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठा भर घालणारा हा प्रकल्प आपला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमाल असेल, दळणवळणाच्या माध्यमातून जी व्यवस्था आहे या सर्व गोष्टींमुळे या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे, मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार आहे आणि वाहनांच्या घसाऱ्याची मोठ्या प्रमाणात बचत त्या ठिकाणी होणार आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. जरंगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस माझा घात करतील असा आरोप करत आहे. यावेळी बोलताना कोण कशाला त्यांचा घात करेल, तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो तर परत अंतरावली सराटीला धावतो, परत हॉस्पिटलमध्ये जातो. त्याचे सर्व नाटकं मराठा समाजाला पण समजले, सरकारला पण समजले. जरांगेंची शेपूट ही वाढतच चालल्याचं देखील टीका यावेळी छगन भुजबळ यांनी जरांगेवर बोलताना केली आहे. त्यासोबतच भाजपने काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवार नाही असे विचारले असता महाराष्ट्राची यादी तयार नसेल. मात्र महाराष्ट्रात काम करणारा उमेदवार कृपाशंकर सिंग यांना यूपीमधून उमेदवारी जाहीर झाली. यावेळी भुजबळांना हसू देखील आलं. महाराष्ट्रात 48 खासदार आहेत, त्यांची चाचपणी करून देखील उमेदवार ठरतील असे देखील यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. अजित पवार गटाने 10 जागा मागितल्याचा पुनरुच्चार देखील यावेळी छगन भुजबळ यांनी केला आहे. 13 ऑक्टोबर 1935
बाबासाहेब आंबेडकरांनी येवलामध्ये घोषणा केली, धर्मांतराची घोषणा केली. धर्मांतर नंतर पार पडलं. त्याला आम्ही मुक्तिभूमी म्हणतो. तिथे काही नव्हतं पूर्वी, परंतु इथे आमदार म्हणून आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रांचा मोठा पुतळा आणि मोठा स्तूप, त्याच्यामध्ये 22 फुटाची भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणि मग इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण निर्माण केल्या. त्या जवळजवळ 15-20 कोटी रुपये आपण त्यावेळेला खर्च केले. आणि मग आणखीन दुसऱ्या फेजमध्ये आणखीन 15 कोटीचं आपण काम केलं. त्याच्यामध्ये जे आहे आपण जे बौद्ध भिक्खू आहेत ते त्यांच्यासाठी विपश्यना केंद्र, भिक्खू निवास, एम्पी थिएटर आहे, पाली आणि संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, मीटिंग हॉल, अशी अनेक वेगवेगळी कामं जी तिथे आपण उभी केलेली आहेत. आणि त्या आज दुपारी 4 वाजता हे नॉर्वेचे जे मेडिटेशन सेंटरचे बौद्ध भिक्खू आहेत, मठी म्हणून, आणि बुद्धगयाचे आर्यपाल यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण सोहळा होतो. तर कार्यक्रम मोठा आहे. आता आपण पाहतो की 13 ऑक्टोबरला जवळजवळ 3 लाख लोक आता इथे येतात बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी. पहिल्यांदा ही मुक्तिभूमी इथे बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली धर्मांतराची. दुसरी दीक्षाभूमी नागपूर, जिथे त्यांनी दीक्षा घेतली बौद्ध धर्माची. आणि तिसरी जी आहे त्यांचं महापरिनिर्वाण जे झालं ती चैत्यभूमी मुंबईला दादर. तर असं आहे की या मुक्तिभूमीचं सुद्धा फार मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून ते आम्ही जे आहे 30-35 कोटी रुपये खर्च करून ती चांगली आपण त्याचं डेव्हलप केलेली. सर आरोप करताय की माझा घात करता. आजही त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की फडणवीस लोकांना पुढे पाठवून, कार्यकर्त्यांना पुढे पाठवून माझा घात करायचा प्रयत्न करताय. काय वाटतं तुम्हाला? कोण त्याचा घात करेल? काय तुम्ही त्याचं घेऊन बसला? तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो, परत तिकडं अंतर्वाली सराठीला धावतो, परत म्हणतो मी हे करेन, परत म्हणतो माझ्या छातीत खेळ, परत चालला असतो. काय त्याचं घेऊन बसलेलं आहे? काय ते झालं आता. त्याचं सगळं ते नाटक जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे, सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे. आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं, सगळं काय केलं. बिंदू नामावलीसुद्धा ठरवून आता जे काही भरती आहे, नोकर भरती आहे सरकारी मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं GR निघाले. आता हे सगळं करून जर ते ऐकत नसतील तर ते, आणि ते न ऐकणार ते मारुतीचं शेपूट आहे, ते वाढणार आहे. काय केलं तरी चालूच आहे. एक प्रसिद्धीची सुद्धा एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ते अधिक चढते. बारामतीचे जे काही लोकप्रतिनिधी तिथे होते, ज्या डिपार्टमेंटचे ते काम होतं त्या डिपार्टमेंटचे मंत्री होते तिथे. माझी उमेद कशाला बसते? सिनियर म्हणून किंवा एक ज्येष्ठ म्हणून आमच्या सर्वांची अपेक्षा होती की भुजबळ साहेबांना आमंत्रण दिलं पाहिजे होतं. ते त्यांना विचारा, त्यांनी आमंत्रण दिलं असतं त्यांनी विचार केला असता. परंतु सहसा जे आहे ज्यांचे मतदारसंघ असतात ते, आणि ज्यांचं काम आहे तिथे ते मंत्री जातात. सगळे मंत्री एकाच ठिकाणी जात नाही. यादी जाहीर केली, त्याच्यात महाराष्ट्राचा एकही उमेदवार जाहीर केला नाही. काय वाटतं याचं कारण काय असू शकतं? महाराष्ट्राची यादी तयार नसेल
परंतु महाराष्ट्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता कृपाशंकर सिंग, त्याला मात्र जौनपूरमध्ये त्याचं जन्मगाव, तिथून तिकीट मिळालं आहे. आणि काय आता काही राज्य जे काय सगळ्याच राज्याचं थोडंच जाहीर झालं, अजून खूप व्हायचे, 2-3 याद्या निघणार आहे. जसं सगळ्या महाराष्ट्र राज्यसुद्धा मोठं आहे, 48 खासदार आहे. त्यामुळे पूर्णपणे त्याची चाचपणी, त्याची निवड वगैरे सगळी झाली की त्याच्यानंतरच जाहीर होईल. 3 पक्षाचं इथे सत्ता असल्यामुळे काही अडचणी येत असतील असं वाटतं. काही अडचणी नाही त्याच्यामध्ये. जागा वाटवा संदर्भात असं आहे की जे त्यांची जी आहे प्रत्येक पक्षाची निवड समिती असते, त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास, त्याच्याविरुद्ध कोण आहे, तिथे अडचणी काय आहे, या सगळ्याचा उहापोह होत असतो. तो काही एका रात्रीमध्ये एवढे 500-600 उमेदवार कसे काय ठरवणार? सर, राष्ट्रवादी कित्येक वेळा बसावं लागेल, कित्येक वेळा हळूहळू यायला. छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर असताना त्यांनी येवल्यात पत्रकारांशी बोलताना या विविध विषयांवर भाष्य केलंय. जागर जनस्थानसाठी सचिन वाखारे, येवला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. भाजपकडनं आत्ताच लोकसभेच्या बहुतांश ठिकाणच्या जागा जाहीर करण्यात आल्या. मात्र आम्ही आमच्या अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यादी हा औपचारिकपणा आहे. इंडिया आघाडीला फुटीची भीती आहे म्हणून यादी जाहीर करत नाही असं काही पुढे कशा करता आम्हाला फुटीची भीती असण्याचं अजिबात कारण नाही. जागा वाटप देशभरात सुरळीत पार पडलं. हा पाणी काँग्रेसचं झालेला आहे. हा झालं आहे ना, जे होणार नाही आपण म्हणत होता. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं झालेलं आहे. ममता दिदी आणि काँग्रेसचं लवकरच जाहीर होईल. महाराष्ट्रामध्ये जाहीर होईल. आमच्याकडे आहेत ना शिवसेनेचे उमेदवार, हे तुम्ही सक्षम असतात, साधे कार्यकर्ते असतात, शिवसैनिक असतात. आतापर्यंत आम्ही सक्षम म्हणजे काय असतं, कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका ही नेहमी शिवसेनेकडे असते. महाराष्ट्रातले आपण सगळे खासदार आमदार पाहिले असेल तर सगळे फाटके फकीर आहेत. ते 10 लाखाचा सूट घालून फिरत नाहीत. महाराष्ट्राची यादी त्यांना तयार करणं हे सोपं नाही, कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे, हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणं अशक्य आहे, ही त्यांनाही माहिती. आता नाशिकचंच घ्या, नाशिकचे विद्यमान खासदार जर उभे राहिले तर त्यांचे डिपॉझिट राहणार. बाजूला दिंडोरीत जा, आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या ताईसाहेब, त्यांचे महाराष्ट्रामधनं वगैरे लढलं सुद्धा आणखी लढावं, त्यांनी नाशिकमधून लढावं. नाशिकमधून त्यांनी एकदा लढावं. आम्ही आहोत नाही ते. मध्यंतरी पुण्याची चर्चा होती. अहो, महाराष्ट्रात सोपं नाही आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा, पैशाचा, तुम्हाला इथे महाराष्ट्रातील जनता टिकू देणार नाही. पण त्यांची यादी तरी दाखल झाली. शिंदे गटाच्या वतीने तक्रार केली. शिंदे गटाच्या वतीनं केलेल्या तक्रारीनुसार जर कारवाई होत असेल
देशभरामध्ये जे सत्ताधारी आहेत ते आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी अशा प्रकारे समन्स बजावणं, चौकशीला बोलवणं, कारवाई करणं या गोष्टी आम्ही सहन करतो. योग्य वेळ येईल 2 महिन्यात तेव्हा बंदुका उलट्या फिरलेल्या आहेत. 340 किलो नाही बैठका संपल्या. हो आता परत कुठलीच बैठक होणार. साहेब 15 एक जागा अशा आहे की त्याबाबतचं वेगवेगळ्या पद्धतीने मागणी होते. कधी काँग्रेसच्या जागेवर दावा करते, असं कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा केलेला नाही. या सगळ्या बाहेर कशा बातम्या उडतात मला माहीत नाही. 3ही पक्षाचं नव्हे तर 4ही वंचित बहुजन आघाडीसह अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या, संपल्या. आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत. भारतीय जनता पक्षाने जागा जाहीर केल्या म्हणजे आम्ही त्या केल्या पाहिजेत असं नाही. आपली पहिली यादी कधी? अख्ख्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आणि त्यांच्या हायकमांडला महाराष्ट्राविषयी ही सत्यस्थिती कळल्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे धापे जाणार नाही. त्याच्यामुळे यादी जाहीर करतील नाही जाहीर करतील हे कुठले प्रश्न. मुळात त्यांच्याकडून लढायलाच लोक नाही आहेत तयार. या परिस्थितीत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे भाजपची देशामध्ये. जर कुठे असेल ते महाराष्ट्र. मग अशा कंडिशन 2 दिवसांपूर्वी सांगितलं नेमकं काय? शिंदे गँगमध्ये गेलेले 90% खासदार आणि आमदार संपर्कात आहेत. पुढे बोला. पण तुम्ही घेणार अजिबात नाही.